पावसाळा म्हणजे हिरवळ, धबधबे, धुके आणि निसर्गाचा अद्भुत संगम. पण नेहमीच्या गर्दीच्या पर्यटन स्थळांपासून थोडं दूर, शांत आणि अप्रत्यक्ष ठिकाणी वेळ घालवण्याची मजा काही औरच असते. जर तुम्हाला अशाच निसर्गरम्य, अनोळखी पण मन मोहून टाकणाऱ्या ठिकाणी जायचंय तर धुळे जिल्ह्यातील ही 5 हिडन जेम्स तुमच्यासाठीच आहेत. यातलं पहिलं ठिकाण आहे अलालदरी धबधबा. साक्री तालुक्यातील आंबी गावाजवळ लपलेला अलालदरी धबधबा हा पावसाळ्यात जणू जिवंत होतो. झाडांच्या गर्द सावलीतून वाहणारा हा धबधबा पाहताना निसर्गाची खरी जादू कळते. इथलं थंडगार पाणी, डोंगरातून खाली कोसळणाऱ्या प्रवाहाचा आवाज आणि सभोवतालचा हिरवागार परिसर हे सर्व मिळून तुम्हाला एक अद्वितीय अनुभव देतात. दुसरं ठिकाण आहे अनेर धरण अभयारण्य. पक्षीप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी नंदनवन. शिरपूर तालुक्यात वसलेलं अनेर अभयारण्य म्हणजे जंगल प्रेमींसाठी खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे. 83 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या या अभयारण्यात तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी, हरिण, ससे आणि कधी कधी बिबट्याचंही दर्शन होऊ शकतं. पावसाळ्यात इथली धरणे, ओहोळ आणि दाट जंगल सैर करणाऱ्याला थक्क करतात. त्यानंतर आहे नवादेवी धबधबा. सातपुड्याच्या कुशीतला निसर्ग. बोराडी गावाजवळ असलेला नवादेवी धबधबा हा अजून एक अनोळखी पण मोहक पर्यटन स्थळ आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेला हा धबधबा पावसाळ्यात एकदम सजीव होतो. इथली शांतता, मोकळं वातावरण आणि हिरवाई मनाला प्रसन्न करते. इथे एका दिवसाची सहल खास बनू शकते. त्यानंतर आहे नकाने तलाव आणि धरण. शहराजवळचं निसर्गाचं देणं. धुळे शहरापासून अगदी जवळ असलेला नकाने तलाव म्हणजे एक निसर्गरम्य निवांत ठिकाण. सकाळी सकाळी पक्ष्यांचे किलबिल, गार वारे आणि धुक्याची चादर हे सगळं अनुभवताना शहराचं अस्तित्व विसरायला होतं. तुम्ही फोटोशूटसाठी, ध्यानासाठी इथे नक्कीच जाऊ शकतात. त्यानंतर आहे लळिंग किल्ला. इतिहास आणि निसर्गाचं एकत्र दर्शन. गाळणा टेकड्यांवर वसलेला लळिंग किल्ला हा इतिहास प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. पावसाळ्यात इथली टेकडी हिरवाईने नटलेली असते आणि किल्ल्यावर पोहोचण्याचा ट्रेकही अविस्मरणीय अनुभव देतो. वरून पाहिल्यावर परिसराचं विहंगम दृश्य नक्कीच लक्षात राहतं. तर मंडळी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन वेळ घालवण्यापेक्षा या पावसाळ्यात धुळ्याच्या या हिडन स्पॉट्सना नक्कीच भेट द्या.